आणि आताची एक सर्वात मोठी बातमी आपण झी 24 तासवर पाहतोय। भोंदू खरातचा ताबा पुन्हा एकदा सिन्नर पोलिसांकडे गेलाय। जमीन खरेदी फसवणूक प्रकरणामध्ये तपासासाठी हा ताबा घेण्यात आलाय। सिन्नर कोर्टाकडून 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। ईशानेश्वर मंदिर खरेदीच्या तपासाला त्यामुळे वेग येणार आहे। कशा पद्धतीने त्यांनी ही जागा खरेदी केली, हे मंदिर तिथे बांधलं, या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी आता सिन्नर पोलिसांकडे खरातचा ताबा गेलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, पुन्हा एकदा सिन्नर पोलिसांकडे भोंदू अशोक खरातचा ताबा गेलेला आहे आणि त्यामुळे या संदर्भातल्या कारवाईला आणखी वेग आलेला आहे। बहुचर्चित जमीन खरेदी फसवणूक प्रकरणामध्ये हा तपास करण्यासाठी हा ताबा देण्यात आलेला आहे। सिन्नर न्यायालयानं अशोक खरातला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। ईडीच्या चौकशीनंतर नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात तो दाखल झाला होता। मिरगाव इथल्या ईशानेश्वर मंदिर परिसरामधील जमीन व्यवहार प्रकरणाचा आता तपास वेगात केला जाईल। सिन्नर पोलिसांकडून फसवणूक प्रकरणातील विविध बाबींची चौकशी सुद्धा सुरू आहे। योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातली अधिक माहिती देत आहेत। योगेश, पुन्हा एकदा सिन्नर पोलिसांकडे भोंदू अशोक खरातचा ताबा गेलाय। सिन्नर पोलिसांच्या एरियामध्ये जर आपण बघितलं तर एकूण 2 गुन्हे या ठिकाणी दाखल होते, ज्यामध्ये एक जगदंबा पतसंस्थेबद्दलचा होता आणि एक दुसरा जमीन खरेदीबद्दलचा होता। तर आतापर्यंत जो तपास सिन्नर पोलिसांनी केलेला आहे तो केवळ जगदंबा पतसंस्थेतल्या बनावट खात्यांच्या संदर्भात केला होता, ज्यामध्ये नामकरण आवारे यांना अटक करण्यात आली होती। आता नामकरण आवारे यांचा जामीन पण नामंजूर कोर्टाने केलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला खरातला आता न्यायालयीन कोठडीमधून सिन्नर पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेतलेला आहे। एकूण त्या दुसऱ्या जमीन खरेदीच्या प्रकरणामध्ये त्यांचा आता तपास केला जाणार आहे। यामध्ये सुद्धा त्यांना पोलीस कोठडीसाठी आता हजर केले जाईल आणि एकूण जमीन जी काही शिवनिका संस्थांसाठी खरेदी केली ती खरेदी करण्याची प्रक्रिया योग्य होती का, तिचे पैसे हे जमीन मालकाला दिलेत का, किंवा वेगवेगळ्या ज्या काही येते ह्या सगळ्या याचा तपास आता केला जाणार आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।